नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल GS रिसर्च सेंटर या आमच्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। बघा, आपण जी इयत्ता 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं जे काही विज्ञान 2चं पुस्तक आहे, त्याचबरोबर विज्ञान 1चं पुस्तक आहे, या दोन्ही पुस्तकांची जी काही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, त्या लेक्चर सिरीजमधील हे पुढील लेक्चर आहे जो आपला चॅप्टर सुरू आहे सायन्स 2चा 10वीचा, जो पहिला फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, तो आपण चॅप्टर आता कंटिन्यू करतोय। जर तुम्ही याच्या आधीचे पार्ट्स बघितलेले नसतील तर तुम्ही ते पार्ट्स पहिला पाहून घ्या। त्याचबरोबर आपल्या सर्वांना मी एक सांगू इच्छितो की 1 जूनपासून आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी अत्यंत महत्त्वाची बॅच सुरू करणार आहे ती म्हणजे लुसेंटची बॅच सुरू करणार आहे। लक्षात ठेवा, लुसेंटसाठीची। लुसेंट हे पुस्तक तुम्ही जर का NTSCची एक्झाम देऊ इच्छित असाल, म्हणजे 10वीमध्ये NTSCची एक्झाम देऊ शकत असाल, त्याचबरोबर 10वी झाल्यानंतर ज्या काही केंद्रीय परीक्षा देऊ इच्छित असाल, त्याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, त्याच्यामध्ये रेल्वे परीक्षा असेल, किंवा त्याच्यामध्ये अदर एक्झाम असतील ज्या केंद्रीय परीक्षा आहेत, त्या सर्व परीक्षांच्यासाठी GK आणि GS साठी लुसेंट हे जे पुस्तक आहे हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक असतं, लक्षात ठेवा। आणि ते पुस्तक हिंदीमध्ये वाचत असताना काही विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात, त्यासाठी आपण ते पुस्तक हिंदी प्लस मराठी मध्ये घेत आहोत आणि त्यातली प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची जी सिरीज आहे, त्या सिरीजसाठी ज्यांना कोणाला आवश्यक असेल त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आमचं जो व्हॉट्सअप नंबर आहे 8766492814 याला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, जेणेकरून आपल्याला आणखीन काही ज्या गोष्टी असतील त्या प्रोव्हाइड केल्या जातील। ओके, बघा ही बॅच एक आपण अनाउन्स करतोय, त्यानंतर आपण आता ॲक्च्युली जो आपला चॅप्टर आहे तिथं सुरूच करूया। बघा, आपण याच्या आधीच्या पार्टमध्ये जे प्रोटीन सिंथेसिस असतं, जे प्रोटीन सिंथेसिस होतं, ज्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन असेल, ट्रान्सलेशन असेल आणि ट्रान्सलोकेशन असेल, ह्या ज्या 3 क्रिया नेमक्या होतात, प्रोसेसेस कशा होतात, कशा स्टेप्स होतात ते पाहिलेलं आहे। आता त्यानंतर आपण पुढे महत्त्वाचा घटक बघूया, तो म्हणजे व्हॉट इज मीन्स म्युटेशन। म्युटेशन म्हणजे काय? मध्ये उत्परिवर्तन म्हणजे काय? म्युटेशन। ओके, उत्परिवर्तन। ओके, हे मराठीमध्ये बघा तुम्ही। आता पुढं नेमकं म्युटेशन म्हणजे काय? आपल्याला एक समजलं, जो DNA असतो, त्या DNAचाच एक पार्ट म्हणजे काय असतो? या DNAतलाच एक भाग म्हणजे जीन असतो। हा जो जीन असतो हाच नेमकं काय डेव्हलप करत असतो, तयार करत असतो? प्रोटीन तयार करत असतो, बरोबर आहे की नाही? तोच त्याच्यामुळेच तर प्रोटीन तयार होत असतं। आणि ह्या ज्या प्रोटीन आहे, ह्या प्रोटीनमुळेच आपलं कॅरेक्टर कंट्रोल होत असतं, एखादं कॅरेक्टर डेव्हलप होत असतं। उदाहरणामध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही ग्रोथ हार्मोन आहे, ओके, जे काय आपल्या शरीरामधलं ग्रोथ हार्मोन आहे, हे ग्रोथ हार्मोन मुळात बनलेलं असतं प्रोटीनपासूनच। ते एक प्रोटीनच असते, ग्रोथ हार्मोन असते ते, लक्षात ठेवा, ते ग्रोथ हार्मोनच असते, प्रोटीन सुद्धा। मग ते काय डेव्हलप हे करते? ग्रोथ हार्मोन कशाला कंट्रोल करते? हाईटला कंट्रोल करते। म्हणजे इन जनरली ह्या ग्रोथ हार्मोन म्हणजे जे प्रोटीन आहे आपल्या शरीरातलं, एक प्रोटीन आहे, 1 टाईप ऑफ प्रोटीन आहे, ज्यानं कुणाला हाईट केलं, हे डेव्हलप केलं हाईटला। आपलं कॅरेक्टर आहे ना ते हाईट, बरोबर आहे की नाही? सगळं जे काय असतील ते तुमची, आता मला मिशी आहे बघा, काय आहे ते? माझं एक कॅरेक्टर आहे। ओके, ते कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी माझ्या शरीरामध्ये काय आहेत? प्रोटीन्स आहेत। आणि ते प्रोटीन्स डेव्हलपमेंटचं महत्त्वाचं फंक्शन कोण करते? आपल्या शरीरातलं जीन। आणि ते कसं करतं ते आपल्याला आपण याच्या आधी बघितलेलं आहे। बरं, आता जे जीन आहे किंवा जे आपण DNAचाच एक भाग आहे म्हणतोय, त्याच्यामध्ये काय असतं? कोड्स असतात, काही कोडॉन्स असतात, न्यूक्लियोटाइड्स असतात। ओके, याच्या आधी झालेलं आहे आपलं, याच्या आधीच्या टाईपमध्ये प्रकारामध्ये। आता बघा, हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, हे जे काही कोडॉन्स आहेत,
म्हणजे जे काहीतरी एकामेकाच्या कनेक्शनमध्ये काहीतरी एकामेकामध्ये जुळलेले असतात, ह्यातनंच mRNA तयार होतोय आणि तिथनंच पुढची प्रोसिजर प्रोटीन बनण्याची प्रोसिजर तयार होते. आता समजा ह्यातले कितले तरी कोड जो असतो त्या कोडॉनमध्येच काहीतरी बदल झाला, काहीतरी असा बदल झाला जो नको होता पण झाला बदल. समजा नको होता असं नाही पण एखादा बदल झाला. आता बरं, बदल झाल्यानंतर काय होणार हो? बदल झाल्यानंतर ह्या कोडमध्येच बदल झाला तर वेगळं प्रोटीन तयार होणार, प्रोटीनच वेगळं तयार होणार. आणि जर प्रोटीनच वेगळं झालं, उदाहरणार्थ ग्रोथ हार्मोन एक वेगळं बनायला पाहिजे होतं पण चेंज झाला, कोडमध्ये चेंज झाला आणि वेगळं ग्रोथ हार्मोन तयार झालं. म्हणजे उंची समजा 5-5.5 फूट व्हायला पाहिजे होती, ती किती झाली? 4 फूट झाली धरूया. बरोबर आहे का? लक्षात ठेवा, उदाहरणात हे सांगण्याचा प्रयत्न आहे. उदाहरणामध्ये समजा वडील आहेत असं धरूया आणि आई आहे. वडिलांच्या आणि आईमध्ये पण सेल्स आहेत, पेशी आहेत, बरोबर आहे की नाही? पेशी मध्ये मला सांगा हे आहेत का नाही? जीन्स आहेत का नाही? आहेत, जीन्स आहेत, बरोबर आहे. ह्यांच्यापासून एक मूल बनणार आहे. समजा वडिलांची उंची 6 फूट आहे आणि आईची उंची सुद्धा 6 फूट आहे असं धरूया. म्हणजे सर्वसाधारणपणे इकडनं जो जीन येणार आहे आणि इकडनं सुद्धा जीन येणार आहे त्याच्यामध्ये उंचीचं प्रमाण किती असणार आहे? 6 फूट असणार आहे. पण तरी सुद्धा मुलगा समजा 4.5 फूटच झाला. बरं, 4.5 फूट कशामुळे झाला? कारण की येत असताना ह्या जीन्समध्ये हे जे जीन आहे त्याच्यामध्ये, त्याच्या कोडमध्ये काहीतरी बदल झाला, फरक झाला, चेंज झाला, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तिथं पुढं प्रोटीन वेगळा झाला आणि प्रोटीन वेगळा झाला म्हणून त्या मुलाची उंची बदलली. सो इट इज नथिंग बट म्युटेशन. सो व्हॉट इज मीन्स म्युटेशन? बरं, म्हणजे म्युटेशन म्हणजे काय? तर बघा, समटाइम्स काही वेळेला एनी न्यूक्लियोटाइड, हे न्यूक्लियोटाइड्स असतात ते, एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन मधले जे काही न्यूक्लियोटाइड्स असतात ते चेंज इट्स पोझिशन काय करतात? चेंज करतात. दॅट कॉज अ मायनर चेंज अँड दिस चेंज इज नोन ॲज म्युटेशन. लक्षात ठेवा, चेंज जो होत असतो ह्या न्यूक्लियोटाइड्स मधला जो चेंज होतो त्या चेंजलाच आपण काय म्हणतो? म्युटेशन म्हणतो. कारण का? त्या चेंजमुळेच वेगळं प्रोटीन तयार होतं आणि वेगळ्या प्रोटीनमुळे वेगळं कॅरेक्टर डेव्हलप होतं. लक्षात ठेवा, म्हणजे उदाहरणार्थ हीच गोष्ट समजा, जरा बघा तुम्ही, समजा हे जीन आहे, बरोबर आहे की नाही? ह्याच्यामध्ये मी असं म्हणू की चेंज झालेला आहे, याच्यामध्ये काहीतरी चेंज झाला आहे, चेंज इन जीन, या जीन मध्ये चेंज झाला, याच्यामध्ये कोडमध्ये चेंज झाला, तर काय होणार हो? चेंज इन प्रोटीन्स, प्रोटीन मध्ये चेंज होणार, बरोबर आहे की नाही? चेंज इन प्रोटीन्स. आणि जर प्रोटीन्स मध्ये चेंज झाला तर चेंज इन कॅरेक्टर्स. म्हणजे समजा जीन आहे, समजा आई वडिलांचा जीन आहे आणि ते आई आणि वडील दोघं सुद्धा एकदम शांत आहेत, पण त्या आई वडिलांच्या सुद्धा जीन मध्ये पुढे जात असताना लक्षात ठेवा ती प्रोसिजर काय आपण मागील वर्षी शिकलेलो आहे किंवा ह्या वर्षी पण काही गोष्टी त्यातल्या आपण पुढील चॅप्टर्स मध्ये बघणार आहे. त्यामध्ये काहीतरी समजा चेंज झाला तर चेंज झाल्यानंतर त्या कोर्स मध्ये जर चेंज झाला तो मुलगा एकदम रागीट बनला. कशामुळं? बिकॉज ऑफ दिस. प्रोटीनच वेगळं बनलं, कॅरेक्टर्स वेगळं डेव्हलप होणार आहे. लक्षात ठेवा. आता काय असतं, काही म्युटेशन्स जे असतात, काही चेंज असतात, हे तुम्ही कॉन्सर्टेबल नसतात, म्हणजे मायनर असतात, एकदम लहान असतात, आणि काही मात्र तुम्हाला सहजरित्या दिसून येतात. उदाहरणामध्ये जर बघितलं, समजा वडिलांचं केस एकदम सरळ आहेत पण मुलाचे केस जरा कुरळे आहेत. का? बिकॉज ऑफ वाय. काय असं का झालेलं आहे? कारण की ते पुढं जीन जात असताना त्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी काय झालेलं आहे, चेंज झालेला आहे. लक्षात ठेवा. आणि असं म्हटलं जातं दिस चेंज, हे एक लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. काय आहे म्युटेशन का आपल्याला शिकायचं आहे? कारण हे हळूहळू होत जाणारे जे चेंज जे आहेत ते चेंजच इव्हॉल्युशन घडवतात. मग इव्हॉल्युशन म्हणजे काय आपण हळूहळू पुढे बघणार आहे. लक्षात आलं का? बघा, कारण की उदाहरणार्थ लक्षात ठेवा, हा समजा माणूस आहे, ओके, ह्याला मूल होणार आहे. ह्याला मूल होत असताना ह्याचे जसे डोळे आहेत तसे ह्याचे जरा नसतील, ह्याचे जरा वेगळे डोळे काढूया आपण. थोडेसे बदल झाला याच्या तोंडामध्ये, याच्यामध्ये मॅक्झिमम काही गोष्टी मात्र ह्याच्यासारख्याच असणार आहेत, कारण याचा मुलगा आहे ना तो, ह्याच्यासारख्याच असतील. काही गोष्टी चेंज होणार. बरं, ह्याला आणि पुढे मूल होणार, त्याच्यामध्ये पण चेंज होणार.
बरोबर आहे की नाही? बरं, ह्याला आणि पुढे मूल होणार, त्याच्यामध्ये पण चेंज होणार, असं चेंज होतं, इतका चेंज होणार, असं पुढे समजा 100 पिढ्या गेल्या तर एवढा चेंज होणार हा माणूस आणि त्याची 100वी पिढी, इतका चेंज होत गेला, इतका बदल होत गेलाय की आता ह्याच्यासारखी ती पुढची 100वी पिढी नसणार आहे, कारण बदल होत गेला ना. आणि दिस इज नोन ॲज इव्हॉल्युशन. चेंज होणं म्हणजेच इव्हॉल्युशन. आणि तो झाला कशामुळे हो? बेसिकली आपण बघितलं तर ह्या जीन मधल्या जे काय हे आहेत न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याच्यातल्या फरकामुळे, त्याच्यातल्या चेंजमुळे झाला. लक्षात आलं का? एक लक्षात ठेवा. आणि तेच म्हणतात इव्हॉल्युशन. चेंज होणं म्हणजेच इव्हॉल्युशन होणं. आणि होतोय कशामुळं? बिकॉज ऑफ दिस. ओके, ठीक आहे. उदाहरणात असं जर तिथं उदाहरण तुम्ही जर बघाल तर उदाहरणात काय आहे, एक्झाम्पल जर म्हणाल तर सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया. आता सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय? तुमच्या जे रक्त असतं त्या रक्ता म्हणजे जे काही आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल असते, हा, तांबडी रक्तपेशी, त्या तांबड्या रक्तपेशीचा जो सर्वसाधारण आकार असतो तो असा असतो, नॉर्मली आकार असा असतो, लक्षात ठेवा. पण ज्या वेळेला काहीतरी चेंज होतो, काहीतरी बदल होतो, ज्या वेळेला म्युटेशन होतं, ते म्युटेशन झालं की त्याचा आकार असा सिकल सारखा होतो, असा सिकल सेल असं म्हणतात त्याला, सिकल आकार होतो. दिस इज अ सिकल सेल टाईप आकार. म्हणजे चेंज होणं. बेसिकली म्युटेशन म्हणजे काय? काहीतरी बदल होणं. आणि कशामुळे बदल होणं? बिकॉज ऑफ दिस जीन मधल्या न्यूक्लियोटाइडचा बदल. ओके, आता गोष्ट आहे जे आपल्याला म्युटेशन लिहित असताना, म्हणजे म्युटेशनवर जर तुम्हाला क्वेश्चन आला तर लिहायला पाहिजे ही गोष्ट, बेसिकली चेंज, न्यूक्लियोटाइड्स मधला चेंज, त्याच्यातला काहीतरी अनुक्रमणितला फरक, बदल म्हणजेच म्युटेशन. आणि म्युटेशनच्या खाली डेफिनेशन एक हे लिहायला पाहिजे, दिस इज अ एव्हरलास्टिंग प्रोसेस. ही प्रोसेस एव्हरलास्टिंग आहे. बघा मी लिहितो अगोदर, हे एक्झाम्पल द्यायला पाहिजे शेवटी म्युटेशनच्या. आणि एक गोष्ट लिहायला पाहिजे बघा, दिस इज एव्हरलास्टिंग प्रोसेस. एव्हरलास्टिंग म्हणजे कंटिन्युअसली चालली असते, संपत नाही कधी. एव्हरलास्टिंग प्रोसेस, दे आर वन ऑफ द ड्रायव्हिंग फोर्स ऑफ इव्हॉल्युशन. आणि ही एक ड्रायव्हिंग फोर्स आहे इव्हॉल्युशनचा, बरोबर आहे की नाही? दे आर वन ऑफ द ड्रायव्हिंग फोर्स ऑफ इव्हॉल्युशन. लक्षात ठेवा, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, कारण इव्हॉल्युशन इज नथिंग बट चेंज. ओके, ठीक आहे. आता आपण पुढं महत्वाची कन्सेप्ट या चॅप्टर मधली जे बघणार आहे ती म्हणजे इव्हॉल्युशन. चॅप्टरचा एक पार्ट क्लिअर झाला, हेरिडिटी. हेरिडिटीमध्ये आपण ते सगळे पॉईंट आतापर्यंत बघितले. आत्ता जो दुसरा पार्टकडे आपण वळणार आहे ते म्हणजे इव्हॉल्युशन. पण आपण आत्तापर्यंत एक गोष्ट तरी क्लिअर झालेली असेल, ह्या हेरिडिटीमुळेच इव्हॉल्युशन होत असते. लक्षात ठेवायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये बदल ज्या वेळेला होत असतो त्याच वेळेला तिथे इव्हॉल्युशन घडत असते. म्हणून हे जे दोन भाग आहेत हे एकत्र करण्यात आलेले आहेत. लक्षात आलं ना? एकमेकाला कुठेतरी त्याचं कनेक्शन आहे, चेंज आहे, बरोबर आहे. आता बघा पुढील महत्वाचा जो पॉइंट आपण चालू करूया तो म्हणजे इव्हॉल्युशन. ओके, किंवा त्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो, उत्क्रांती. ओके, उत्क्रांती, इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन किंवा ज्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो, ती गोष्ट नेमकी काय आहे, ती प्रोसेस नेमकी काय आहे ते आपण बघूया. ओके, आता हे आपण चालू करायच्या आधी एक गोष्ट महत्वाची सांगतो. बघा, इव्हॉल्युशन शिकत असताना समजा हा एक जीव आहे, ठीक आहे, एक्स नाव दिलं मी त्याचं. हा, ह्याच्यामध्ये जीन्स असणार आहे आणि जीन्समध्ये न्यूक्लियोटाइड्स असणार आहेत, असणार, बरोबर आहे, कोड्स असणार आहेत. त्या कोडमध्ये चेंज झाला तर काहीतरी म्युटेशन होते. ह्याच्यामध्ये काहीतरी म्युटेशन झालं. म्युटेशन झालं म्हणजे काय झालं? चेंज झालं, त्याचं कॅरेक्टर बदललं आणि कॅरेक्टर बदलून काहीतरी वेगळा नवीन जीव तयार झाला, बरोबर आहे की नाही? समजा त्याचं परत पुढं कॅरेक्टर बदलून परत पुढचा नवीन जीव तयार झाला, परत त्याचं कॅरेक्टर बदलून पुढं नवीन वेगळा जीव तयार झाला, वेगळं परत कॅरेक्टर बदललं, वेगळा जीव निर्माण झाला, बरोबर आहे की नाही? म्हणजे पुढचा वेगळा जीव म्हणजे जरासा बदल झालेला जीव. आणि आता आपण इथं जर बघितलं तर हा जो एक्स होता आणि समजा ह्याचं मी नाव दिले वाय, तर हा ह्याच्यापासून कितीतरी वेगळा आहे, फार वेगळा आहे. ह्याच्याने ह्याच्यामध्ये बराच अंतर आहे. ह्याचं जसं नाक आहे तसं ह्याचं नाक नाही आता, ह्याचं जसं डोळं आहे तसं ह्याचं डोळं नाही आहेत आता,
ह्याचं जसं कान आहे तसं आता ह्याचं कान नाही आहेत. लक्षात आलं का बघा. म्हणजे हा एक वेगळीच स्पेसिस तयार झालं असं आपण म्हणू शकतो. वेगळी काय तयार झाली इथं, आता ही स्पेसिस तयार झाली, वेगळा ऑर्गॅनिझम्स तयार झाले. लक्षात आलं का, वेगळी स्पेसिसच तयार झाली. इथं वेगळी होती, बरोबर आहे की नाही. आपण शिकणार आहे हळूहळू या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. ओके, दिस इज नथिंग बट, सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर तेच म्हणजे काय असतं इव्हॉल्युशन, सिंपल भाषेमध्ये. मग तुमच्या ह्याच्यामध्ये एक सिंपल डेफिनेशन दिलेली आहे याची इव्हॉल्युशनची. काय आहे इव्हॉल्युशनची डेफिनेशन दिलेली आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. काय आहे बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. नवीन स्पेसिसचं तयार, फॉर्मेशन होणं. आणि नवीन स्पीसीज तयार कसे होते, चेंजमुळे, बदलामुळे, बरोबर आहे का नाही. ह्याच्यात बघा बदल, म्युटेशन होत जाते, म्युटेशन म्युटेशन म्युटेशन, आणि मग एक वेळेस काय होतंय, नवीन स्पीसीज तयार होत्या. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स, ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ several generation of living organisms, of several generation of living organisms. ठीक आहे, पुढं ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. हे नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय मी सांगतो, सगळं आता हे क्लिअर करायचं आहे. आपण जे आता म्हणतोय ही जी गोष्ट म्हणणार आहे ती क्लिअर करायची आहे. ओके, ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. ह्यालाच काय म्हणतात, इव्हॉल्युशन म्हणतात. सिंपली जे हे मी सांगितलं हेच असंच होतं ना. काय, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज, नवीन स्पीसीज तयार होत्या ड्यू टू चेंज इन अ स्पेसिफिक कॅरेक्टर्स. काहीतरी स्पेसिफिक कॅरेक्टर्स बदलतात, डोळा, कान, नाक, कॅरेक्टर्स चेंज होतात. त्याचमुळं ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काही जनरेशन गेल्या ना की त्यानंतर बघा, जनरेशन गेली ना, ही हिची पहिली पिढी समजा, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी, पाचवी पिढी. उदाहरणार्थ सिंपल उदाहरण जे आपण बघायचं आहे पुढं चॅप्टरमध्ये. माकड होतं समजा, माकड आहे, याला एक्स मानलं मी, त्याच्यात काहीतरी म्युटेशन होणार आहे. काय म्युटेशन होणार आहे, जीन्समध्ये चेंज होणार आहे. म्युटेशन झालं, काहीतरी परत समजा वाय झालं, किंवा हे एचं नाव देऊया, काहीतरी बी तयार झालं. माकडच आहे, हे पण माकडच आहे, पण आता चेंज व्हायला लागलाय हळूहळू. चेंज परत आणि चेंज झाला, परत आणि चेंज झाला, परत आणि चेंज झाला, परत आणि चेंज झाला. आता हे जे तयार होणार आहे की नाही, हे चेंज झालेलं, ह्याला बघा, ह्याला आता ह्याचा जर विचार केला, ए वाल्याची, ह्याला शिकूट होती, खाली वाकून चालायचं, मानेचा हे जो होता कणा, तो ताट नव्हता ह्याचा, बरोबर आहे की नाही. मात्र याच्यामध्ये चेंज होत गेला, ह्याच्यात चेंज झाला, ह्याच्यात चेंज झाला, ह्याच्यात चेंज झाला. आता ह्यात हे जे बनणार आहे, ह्याचा पाठीचा कणा कसा असणार आहे, ताट, ह्याला शिपूट असणार आहे काय, नाही. दिस इज व्हॉट इव्हॉल्युशन. चेंज होत आला का नाही, चेंज होत झाला का नाही, आणि हे सगळं कनेक्शन कुणाशी आहे, म्युटेशनशी आहे, बरोबर आहे का. आणि ही त्याची फर्स्ट डेफिनेशन. आता आपण ऍक्च्युअली क्लिअरली डिस्क्राईब करूया इव्हॉल्युशनची जी नेमकी प्रोसिजर आहे ती. ओके, बघा, आपण सुरुवात करूया. आपली जी अर्थ आहे म्हणजे पृथ्वी आहे, किंवा आपलं हे जे सगळं विश्व आहे त्याच्या अक्षरशः निर्मितीपासून, कारण तिथनंच पुढे इव्हॉल्युशन स्टार्ट झाले. जसं लक्षात ठेवायचं, जसं सजीवांच्या मध्ये इव्हॉल्युशन घडत गेले, तसं ही जी पृथ्वी आहे किंवा हे जे विश्व आहे ह्यामध्ये सुद्धा इव्हॉल्युशन घडत गेले, किंवा अर्थमध्ये पृथ्वीमध्ये सुद्धा हळूहळू चेंज होत गेल्यात. म्हणजे जशी आधी होती तशी आत्ता नाही. जर आधी म्हणूया आपण लई जास्त हॉट होती, आता मात्र ती कोल्ड आहे, बरोबर आहे का. म्हणजे तिच्यामध्ये पण सुरू हळूहळू काय होत गेले, इव्हॉल्युशन होत गेले. पण ते जे असं म्हणू शकत नाही निर्जीव वस्तूमध्ये झालेले इव्हॉल्युशन म्युटेशनमुळे झाले. त्याच्यामध्ये काही जीन्स असणार आहेत का, डीएनए असणार आहे का, नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा इव्हॉल्युशन झाले. सो ती कन्सेप्ट आपण एकत्रित जोडूया. ओके, आता हे जे सगळं विश्व आहे, आपल्याला जे सगळं विश्व दिसतं, हे विश्व जेवढं मोठं आहे तेवढं आज आधी म्हणजे नव्हतं, फक्त एक बिंदू होता, पॉइंट होता. किती वर्षापूर्वी, सर्वसाधारणपणे बोललं तर 13.8 बिलियन इयर्स ॲगो, बिलियन इयर्स ॲगो, तेवढ्या वर्ष आधी. बघा इथे लिहितो मी, 13.8 बिलियन इयर्स ॲगो, एवढ्या वर्षापूर्वी काय झालं ह्या बिंदूमध्ये,
हे सगळं काहीच नव्हतं, नुसता एक बिंदू होता जे आज बघतोय ते विश्व वगैरे आपण. ह्या बिंदूमध्ये एक स्फोट झाला आणि त्या स्फोटाला नाव दिलं गेलं बिग बँग. लक्षात ठेवा, बिग बँग असं नाव दिलं गेलं. स्फोट झाला ह्याच्यामध्ये, कणामध्ये, ह्या भरपूर मोठा स्फोट झाला. आणि स्फोट झाला की आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर सुद्धा कसं असणार आहे, जास्त असणार आहे, भरपूर जास्त टेम्परेचर होतं. पण जसा हळूहळू वेळ जाईल तसं तसं ते टेम्परेचर काय व्हायला लागलं, कमी व्हायला लागलं. हळूहळू टेम्परेचर कमी व्हायला लागलं. आणि जसं टेम्परेचर कमी व्हायला लागलं तसं तसं हळूहळू ते एक्सपांड पण व्हायला लागलं. म्हणजे आधी बिंदू होता, मोठा स्फोट झाला, आता ते हळूहळू एक्सपांड, असं लांब 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 त्याचे कण झाले असतील ना छोटे छोटे, असं समजूया आपण, कण कण, ते हळूहळू आता काय व्हायला लागले, एक्सपांड व्हायला लागले. ठीक आहे. मग काही विशिष्ट काळ गेला, बराच काळ गेला, बराच काळ असा अंधारात गेला असणार आहे, अंधार असणार आहे स्फोट झाल्यानंतर. आणि काही काळानंतर तिथं ताऱ्यांचा वगैरे जन्म झालेला असणार आहे. पहिला तारा कधीतरी जन्माला आलेला असणार आहे. मग ताऱ्यांचे एकत्रित असे गट्टे जन्माला आलेले असतील, म्हणजे एकत्रित गट्टे तयार झालेले असतील, बरोबर आहे की नाही. आणि ते ताऱ्यांचे जे गट्टे आहेत त्यांनाच आपण काय म्हणूया, असं सर्वसाधारणपणे गॅलेक्सीज, दीर्घिका, बरोबर आहे का. काही विशिष्ट काळानंतर तिथं गॅलेक्सीज तयार झाल्या. म्हणजे बघा, बिग बँग नंतर बऱ्याच काळानंतर तयार झालं ते. हा. आणि गॅलेक्सीज म्हणजे काय, ग्रुप ऑफ स्टार्स. कधीतरी स्टार्स निर्माण झाले असतील, स्टार्सचे ग्रुप्स तयार झाले असतील त्या पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि ह्या ग्रुप ऑफ स्टार्स मधला, ह्या गॅलेक्सीज मधला एक गॅलेक्सी होती जिचं नाव होतं मिल्की वे गॅलेक्सी. मिल्की वे गॅलेक्सी. ह्या मिल्की वे गॅलेक्सी मध्ये कितीतरी स्टार्स होते, कितीतरी तारे होते, कितीतरी, जे कशा पद्धतीने जुळलेले होते, असे असे सर्पिलाकार पद्धतीसारखे. हा. आणि ह्याच्यामध्ये कितीतरी स्टार्स आहेत अशा पद्धतीने जुळलेले. त्याच्यापैकी बाहेरच्या बाजूला, इथं बाहेरच्या बाजूला असं म्हणूया, एक स्टार होता ज्याचं नाव होतं सूर्य, सन. लक्षात आलं का, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. पुढं ह्या सनच्या भोवती त्याचा एक ग्रुप, म्हणजे तो नुसता एकटा नव्हता, तर त्याच्याबरोबर आणि त्याची फॅमिली होती, त्याची फॅमिली. त्या फॅमिलीला म्हणतात सोलार सिस्टम, सूर्यमाला, सोलार सिस्टम. आणि आपण ह्याच्या आधीच्या वर्षामध्ये वगैरे सोलार सिस्टम काय असते, सूर्यमाला काय असते, की बाबा सूर्य असतात, 8 ग्रह असतात, बरोबर आहे की नाही, लघुग्रहांचा पट्टा असतो, हे सगळं बघितलेलं आहे, बरोबर आहे. आणि त्या सूर्यमालेतला सगळ्यात महत्वाचा म्हणजे बघा, आता आपण आपल्या पृथ्वीकडे निघालोय. तिसऱ्या नंबरचा एक महत्वाचा ग्रह होता ज्याचं नाव काय होतं, अर्थ, पृथ्वी. ठीक आहे, या सोलार सिस्टम मधलाच. पुढे इथं लिहितो मी, अर्थ. सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं 4.6 बिलियन इयर्स ॲगो, 4.6 बिलियन इयर्स ॲगो, म्हणजे 6.4 बिलियन वर्ष आधी ही अर्थ, म्हणजे ही पृथ्वी आता ह्या सोलार सिस्टमचा जो एक भाग आहे ती तयार झाली. ओके. म्हणजे कधीतरी बघा बिग बँग झालं, कधीतरी कुठला तरी एक तारा निर्माण झाला असणार आहे, मग ताऱ्यांचे असे कितीतरी तारे निर्माण झालेले असतील, गॅलेक्सीज कितीतरी, म्हणजे ग्रुप ऑफ स्टार्स. त्यापैकी एक मिल्की वे गॅलेक्सी. मिल्की वे गॅलेक्सी मध्ये एक महत्वाचा स्टार कोण, सूर्य. सूर्याची त्याची फॅमिली, सोलार सिस्टम. आणि सोलार सिस्टम मधला एक 3rd नंबरचा ग्रह कुठला, अर्थ, ज्याची निर्मिती आपण असं म्हणूया 4.6 बिलियन इयर्स ॲगो झाली. बघा, आपण पुढे 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 हळूहळू जायला लागलोय का. ठीक आहे. आता पुढे जर बघितलं आपण, ह्या अर्थवर पहिल्यांदा जर विचार केला तर फक्त आणि फक्त वायूचा गोळा होता, ते फक्त वायू होते, बाकी काही नव्हतं. ठीक आहे. मग सर्वसाधारणपणे कुठले वायू होते, हळूहळू वायू होते ते, मग गोल 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 स्वतःभोवती फिरायला लागली, मग हळूहळू स्थायू रूपामध्ये त्याचं रूपांतर झालं, ह्याच अर्थचं स्थायू झाली अशी. मग तिच्या भोवती मात्र वायूंचं काय होतं, घट्ट असं आवरण होतं. आपण जर सर्वसाधारणपणे कुठले कुठले वायू म्हटले असं नाही आहे, आपण टेक्निकली जर बघाल तर आपण ते हायर याच्यामध्ये बघतो, टेक्निकली बघायला गेलं तर. पण नॉर्मली जनरली जर सांगायचं म्हटलं तर त्या अर्थवर काय झालं, कुठले कुठले गॅसेस तयार होते, तर म्हटलं हेलियम होता, किंवा हायड्रोजन होता, असं समजूया. काही काळानंतर हायड्रोजन समजा, ऑक्सिजन समजा, ऑक्सिजन नाही, नंतर झालाय भरपूर, पण ठीक आहे, कार्बन आणि नायट्रोजन, हे गॅसेस होते. कुणावर, अर्थवर, पृथ्वीवर होते. हळूहळू तयार झाले हे सगळं, हळूहळू बघा इव्हॉल्युशन व्हायला लागले पृथ्वीतलं, बरोबर आहे की नाही. आता पुढं जाईल तसं
हे जे गॅसेस तयार झाल्यात ह्या अर्थवर, ह्या अर्थवरच्या गॅसेसमध्ये कॉम्बिनेशन झालं, काहीतरी एकमेकामध्ये ती कंबाईन झालीत आणि कंबाईन होऊन त्यांच्यात काहीतरी समजे की इव्हॉपरेशन झालं. इव्हॉपरेशन म्हणजे माहिती आहे ना, वाप वगैरे त्यांची अशी तयार झाली काहीतरी, ठीक आहे. आणि त्यामुळं ह्या पृथ्वीवर, ह्या कोरड्या पृथ्वीवर पाऊस पडला, ठीक आहे. पाणी पडलं, पाणी आलं, आधी पाणी नव्हतं त्याच्यावर, ठीक आहे. बऱ्याच कालावधीनंतर पाऊस पडला, पाणी पडलं आणि पाणी पडल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर ह्याच्यावर नदी असतील, समुद्र, मोठमोठे समुद्र. आता बघितलं ना आपण कितीतरी टक्के, 71% भाग, बरोबर आहे की नाही, कशाचा आहे, पाणी आहे आपल्या पृथ्वीवर. म्हणजे सगळ्यात जास्त भाग आता पाण्यानं व्यापला, कारण पाऊस पडला ना. अक्षरशः असं म्हटलं जातं की 60,000 वर्ष पूर्वीपर्यंत पाऊसच पडत होता, बराच काळ पाऊस पडला आणि त्याच्यामुळे त्याच्यावर पाणी निर्माण झालं. ह्याच्यावर आता ह्याच्यावर पृथ्वीवर काय निर्माण झालंय, पाणी. इथपर्यंत आलोय आपण, पृथ्वी निर्माण झाली, त्याच्यावर गॅसेस निर्माण झाले, कॉम्बिनेशन झालं, कॉम्बिनेशनमुळे पाऊस पडला, पावसामुळं पाणी सगळ्या पृथ्वीवर आले, ठीक आहे. इथपर्यंत आपण पृथ्वी कशी इव्हॉल्व होत आली ते बघायला लागले, ठीक आहे. आता पुढे बघा, बघा पृथ्वी आहे, अर्थ आहे, ह्याच्यावर आता पाणी तयार आहे. पाणी आहे का आता ह्याच्यावर आलेलं आहे, बरोबर आहे. पुढं काय झालं, अगदी 3.5 बिलियन इयर्स ॲगो ह्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जीव नव्हता, कुठलाच प्रकारचा जीव नव्हता, फक्त पाणी आलंय पृथ्वीवर. आता अक्षरशः तुम्ही आजपासून जर का 3.5 बिलियन वर्ष पूर्व गेला, जुन्या काळी गेला, तर त्याच्यावर कुठलंही, त्या पृथ्वीवर किंवा त्या पाण्यामध्ये कुठलाही जीव, कुठलीही लाईफ नव्हती, कुठलीच लाईफ नव्हती. मग पुढं पुढं काय झालं, ह्या पृथ्वीवर बघा, ह्या पृथ्वीचं सांगायला लागले बे, इव्हॉल्युशन कन्सेप्ट समजत आहे ना, लक्षात येते. ओके, पुढं काय समजा लक्षात आलं बघा, जे काही ओशन्स वगैरे होते, जे पाणी होतं, ओशन्स, महासागर जे होते, त्याच्यामध्ये फक्त काही सिंपल एलिमेंट्स प्रेझेंट होते. पण लाईफ अजून होतं का, 3.5 बिलियन इयर्स अगो काहीही नव्हतं लाईफ. फक्त काय होतं, ते जे ओशन्स होते, त्या ओशन्समध्ये सिंपल टाईपचे फक्त काय होते, काही एलिमेंट्स प्रेझेंट होते ओशन्समध्ये. ओके, पुढे बघा, आता जरा बघा, काही सिंपल एलिमेंट्स होते, पुढे काही काळ जाईल, हळूहळू तसं त्याच ओशन्स, त्या पाण्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड तयार झाले, न्यूक्लिक ऍसिड, मग त्याच्यापासून प्रोटीन्स तयार झाले त्या पाण्यामध्ये, त्या पाण्यामध्ये. आणि त्या प्रोटीन्स पासून त्याची काही कंपाऊंड, सिंपल कंपाऊंड्स तयार झाली प्रोटीनची, लक्षात ठेवा, सिंपल कंपाऊंड्स तयार झालीत. म्हणजे हळूहळू पुढे कसं व्हायला लागले ते बघा, लक्षात ठेवा. काहीच नव्हतं, बरोबर आहे की नाही, पाणी आलं, पाण्यामध्ये सिंपल एलिमेंट्स होते, त्यांचं कॉम्बिनेशन झालं आणि काय तयार झालं, न्यूक्लिक ऍसिड तयार झालं, न्यूक्लिक ऍसिड पासून प्रोटीन्स तयार झालं, प्रोटीन पासून काही कंपाऊंड असे काय तयार झाले, सिंपल कंपाऊंड्स तयार झाले. इथपर्यंत आलोय आपण, सिंपल कंपाऊंड्स तयार झाले. ओके, आता पुढं जाईल तसं ह्यापासून एक पहिली सेल बनली, पेशी बनली. आणि पेशी म्हणजेच काय हो, पेशी म्हणजेच काय आहे, सजीव ना एक पद्धतीचा, बरोबर आहे की नाही. कारण आपण उदाहरण म्हणूया, एक वीट बनवण्यात आपण यशस्वी झालो, वीट बनवली तर घर बनवल्यासारखंच आहे की नाही, कारण विटेपासूनच काय बनणार आहे, घर बनणार आहे ना, लक्षात आलं. सेम त्या पद्धतीनं आता इथं येऊन काय तयार झाली, एक सेल म्हणजे पेशी तयार झाली. आणि पेशी तयार झाली याचाच अर्थ आता सजीव सृष्टी निर्माण व्हायला चालू झाली, आपण असं हळूहळू पुढे म्हणू शकतो. आता ही जी पहिली पेशी तयार झाली, ह्या पेशीला प्रिमिटिव्ह सेल असं म्हणतात, ठीक आहे, लक्षात ठेवा. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल तयार झाली, प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल डेव्हलप झाली. ओके, दिस इज इव्हॉल्युशन. हळूहळू चेंज होत येत आहे की नाही, हळूहळू बदल होत आहे का नाही. आता बघा, सेल तयार झाली, आता सेलमध्ये पहिल्यांदा सेल तयार झाली. आता जरा तुम्ही डोकं चालवा, पहिल्यांदा जर बघितलं आपण, सेल पेशी तयार झाली एक, आणि आता जर तुम्ही बघितलं तर लाखो कोट्यावधी प्रकारचे प्राणी आहेत आपल्या ह्याच्यामध्ये पृथ्वीवर, बरोबर आहे ना. याचा अर्थ काय,
पहिल्यांदा जी सेल तयार झाली, पहिल्यांदा जी पेशी प्रिमेटिव्ह पेशी तयार झाली, ह्याच्यातनं इव्हॉल्युशन होत गेलं. ह्याच्यातनं हळूहळू त्या पेशीमध्ये स्वतःमध्ये बदल 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 होत गेला आणि असे कितीतरी प्रकारच्या आता ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ओके, ह्या पेशीमध्ये बदल होत गेला ना पुढं पुढं. आता पुढं काय झालं बघा, ही जी पेशी आहे, ह्या पेशीनं ही जी सेल तयार झाली होती तिनं सराउंडिंगचे जे केमिकल्स आहेत, आजूबाजूची जी काही रसायनं आहेत ती वापरली, रसायनं वापरली आणि तिच्यापासून आणि कितीतरी पेशी काय तयार झाल्या, तयार होत गेल्या. म्हणजे यूज सराउंडिंग केमिकल्स. आणि सराउंडिंग केमिकलचा वापर करून ती काय झाली, नंबर तिचे वाढले, संख्या वाढली. ओके, इथपर्यंत समजलंय. म्हणजे इथपर्यंत काय तयार झालं, सेल तयार झाल्या. लक्षात ठेवा, सेल पेशी तयार झालेली आहे. ओके, आता जर आपण पुढे बघितलं, बघा आपण अर्थवर पेशी तयार झाली म्हणजे पहिला सजीवच म्हणूया ना, बरोबर आहे की नाही, पहिली पेशी तयार झाली इथपर्यंत आलेलो आहे. आणि त्या पेशीनं आसपासचे काय केले, केमिकल्स वापरले आणि केमिकल्स वापरून आणि पेशी तयार झाल्या, इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे की नाही. आता पुढे जर बघा, ह्या पेशीमध्ये काही डिफरन्सेस यायला चालू. डिफरन्सेस म्हणजे म्युटेशन, म्युटेशन होणार आहे, बरोबर आहे की नाही, काहीतरी चेंजेस होणार आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्सेस आले, डिफरन्सेस तयार व्हायला लागले म्हणजे म्युटेशन. सिंपल भाषेमध्ये म्हटलं तर त्याला म्युटेशन, टेक्निकल भाषेमध्ये म्युटेशन यायला लागले. डिफरन्सेस, वेगवेगळ्या पेशी तयार व्हायला लागल्या, बरोबर आहे की नाही. ते बघणार आहे आपण इव्हॉल्युशन, ह्या पूर्ण अजून पुढे बघणार आहे. त्यानंतर ह्यातल्या काही पेशी अशा झाल्या की ज्या जगू शकल्या नाहीत मात्र. म्हणजे काय बघा, समजा ही जी एक सेल तयार झाली, तर सेल तयार झालेली आहे. हा, सेल तयार होत असताना वातावरण होतं वॉर्म. वॉर्म म्हणजे एकदम गरम वातावरण होतं. ठीक आहे, ह्या सेलपासून आणि एक वेगळी सेल तयार झाली, पण हे सेल तयार होत असताना काहीतरी म्युटेशन होणार आहे ना, होणार आहे, म्युटेशन तर होणार आहे, बरोबर आहे की नाही. आणि पुढे जाईल तसं इथं वातावरण जरा बदललं, कोल्ड झालं, वातावरण चेंज झालं, थंड झालं वातावरण, आता कोल्ड झालं. मग झालं काय, कोल्ड झाल्यानंतर ही जी सेल आहे अशा कोट्या आणि परत लाख कोटी सेल होत्या, म्हणजे अशा 10 सेल होत्या, धरा कितीतरी सेल होत्या, बरोबर आहे की नाही. काय एकच सेल होती, फक्त एकच तयार झाली काय, नाही, अशा कितीतरी सेल तयार झाल्या. ह्यांच्यामध्ये पण म्युटेशन होत गेलं का नाही, गेलं म्युटेशन होत गेलं. मात्र आता पुढं आलं तसं ह्यांच्या पुढच्या पिढीमध्ये काय झालं, वातावरणच बदललं. वातावरण बदलल्यानंतर काय गोष्ट झाली, ह्याच्यापैकी ह्या वरच्या एवढ्या ज्या होत्या का नाही, ह्या स्वतःमध्ये असं म्युटेशन करू शकल्या, असा बदल करू शकल्या की ज्यामुळं त्या कोल्ड कंडिशन मध्ये जगू शकतात, असा बदल करू शकल्या. आणि या खालच्या पेशी मात्र तसा बदल करू शकल्या नाहीत, जेणेकरून त्या कोल्ड कंडिशनला जगू शकतील. वॉर्म कंडिशनला तर या सगळ्यात जगू शकतात, बरोबर आहे की नाही. पण आता डेव्हलप काय झाली अर्थवर, कोल्ड कंडिशन डेव्हलप झाल्या. कोल्ड कंडिशनला मात्र एवढ्याच जगू शकतात. का कोल्ड कंडिशनला एवढ्याच जगू शकतात, कारण की एवढ्याच फक्त पेशींनी स्वतःमध्ये काय करून घेतला, बदल करून घेतला, चेंज बदल करून घेतला. म्हणजे स्वतःमध्ये त्यांनी इव्हॉल्युशन करून घेतलं, चेंज करून घेतला. लक्षात आलं ना, दिस इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि त्याच फक्त ज्या स्वतःमध्ये चेंज करणार आहेत त्याच फक्त काय राहणार आहेत, त्याच फक्त इथं टिकणार आहेत, बरोबर आहे का. पुढं आणि ही जी गोष्ट आहे, ही जी कन्सेप्ट आपण बघितली की ह्याच्यापैकी फक्त काहीच जण टिकणार आहेत, दिस इज हा जो प्रिन्सिपल आहे, ह्या प्रिन्सिपलला नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात. लक्षात ठेवा, दिस प्रिन्सिपल इज नोन ॲज नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन ह्याचा अर्थ काय हो, नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवड असं म्हणू शकतो आपण, नैसर्गिक निवड. हे सगळेजण निसर्गामध्ये आहेत, बरोबर आहे की नाही, हे सगळेजण पृथ्वीवर आहेत. मात्र पृथ्वीचं टेम्परेचर बदललं, कोल्ड झालं, टेम्परेचर बदललं, बरोबर आहे की नाही. टेम्परेचर बदलल्यानंतर पृथ्वीला किंवा त्या निसर्गाला अशा पेशी पाहिजेत ज्या कशा वातावरणात जगू शकतील, कोल्ड वातावरणात जगू शकतील. आणि कोल्ड वातावरणात जगू शकणाऱ्या पेशी फक्त ह्या एवढ्या होत्या आणि तेवढ्यांचीच निवड, तेवढ्यांचंच सिलेक्शन कोणी केलं, त्या निसर्गाने केलं. दिस इज अ नॅचरल सिलेक्शन, बरोबर आहे की नाही. म्हणजे जे स्वतःमध्ये बदल करू शकतील त्यांनाच फक्त हा जो निसर्ग आहे तो सिलेक्ट करेल. दिस इज अ नॅचरल सिलेक्शन, दिस इज अ प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. लक्षात ठेवा. आता आपल्याला एक लक्षात ठेवा,
पहिल्यांदा आपण जर बघितलं, पहिल्यांदा जी सेल तयार झालेली होती ती युनिसेल्युलर होती. आता युनिसेल्युलर म्हणजे काय? युनिसेल्युलर म्हणजे एकच पेशी असं एकच पेशी होती फक्त, त्याच्यामध्ये काही बाकी नव्हतं, एकच पेशी होती. पण ह्यापासून हळूहळू पुढं डेव्हलप होत 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 कॉम्प्लेक्स म्हणजे कितीतरी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. आज माणूस, बरोबर नाही, पहिल्यांदा एक सेल होती, हळूहळू डेव्हलप. आज आपण बघा ना, आज आपल्या शरीरामध्ये किती पेशी आहेत? कोट्यावधी पेशी आहेत, बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीनं कॉम्प्लेक्स जी काही हे आहेत, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झाले. युनिसेल्युलर याच्यापासूनच लक्षात ठेवा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झाले. मला वाटतं या दोन गोष्टी तुमच्यासाठी क्लिअर झालेल्या असतील. हा नेमका प्रिन्सिपल काय आहे? नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक निवडीचा. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स होते, त्याच्यापासूनच पुढे काय तयार झाले? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झाले. पहिल्यापासून जर बघितलं, पहिल्यांदा बिग बँग थेरी झाली. बिग बँग थेरीपासून हळूहळू अर्थ इव्हॉल्युशन होत आली. एक वेळ तिच्यावर पाणी आलं, पाण्यामध्ये हळूहळू जीव निर्माण व्हायला चालू झाली, जीव निर्माण, आणि त्या जीवांच्या मध्ये सुद्धा आता डेव्हलपमेंट झाली, बरोबर आहे. आणि जे स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करू शकले, जे स्वतःमध्ये चेंज करू शकले, ते फक्त जगले, इतर जगले नाहीत. कारण त्यांनी, इतरांनी जे जगू शकले त्यांनी स्वतःमध्ये इव्हॉल्युशन करू शकलं, आणि जे स्वतःमध्ये इव्हॉल्युशन करू शकले त्यांनाच नॅचरल सिलेक्शन म्हणजे नेचरनं सुद्धा सिलेक्ट केलं. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, आता हे जे चेंज झालेला आहे युनिसेल्युलर पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम पर्यंत, हा चेंज काही एका दिवसात नाही झालेला आहे. हा चेंज काही एका रात्रीत नाही झालेला आहे. हा चेंज होण्यासाठी, हा एवढा बदल होण्यासाठी अक्षरशः 300 करोड इयर्स, 300 करोड 300 करोड वर्ष एवढा जास्त काळ लागलेला आहे. बराच काळ झाला. हे काम चालूच होतं. हे जे काही तुमचं इव्हॉल्युशनचं काम आहे ते चालूच होतं, लक्षात ठेवा. आता आपण जर सध्या बघितलं, आजच्या घडीला बघितलं, ऍट प्रेझेंट टाइम करोड प्रकारचे, क्रोर्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विथ ह्यूज डायव्हर्सिटी. कितीतरी डायव्हर्सिटी आहे त्यांच्यामध्ये, किती डायव्हर्सिटी म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, तर तुम्ही आता ह्या एखाद्या हॉलमध्येच बघा, इथं हॉलमध्ये कुठेतरी मुंग्या असतील, माणसं आहे आपण, बरोबर आहे की नाही? मुंग्या असतील, बाहेर कावळे आहेत, चिमण्या आहेत, वाघ आहेत, हत्ती आहेत, सिंह आहेत, डुक्कर आहे, हरिण आहे, कितीतरी प्रकारचे, ह्याला म्हणतात डायव्हर्सिटी. कितीतरी प्रकारचे प्राणी. आधी फक्त काय होते? एक सेल होते, कितीतरी सेल होत्या, एक प्रकारच्या होत्या. डेव्हलपमेंट होत आज बघा कितीपर्यंत हे झालेलं आहे. दिस इज व्हॉट? इव्हॉल्युशन. दिस कन्सेप्ट इज नोन ॲज इव्हॉल्युशन, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे इव्हॉल्युशनचे अनेक डेफिनेशन द्यायची म्हटली तर काय झालं रे? आणखीन एक डेफिनेशन कळालं इव्हॉल्युशन म्हणजे काय? सो इव्हॉल्युशनची बेसिक आणखीन एक सांगू शकतो तुम्ही. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज, हळूहळू होणारा बदल आहे. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑकरिंग इन, कुठं होणार आहे तो? कुणाच्यात येणार आहे? चेंज कुणात होणार आहे? सजीव गोष्टीमध्ये होणार आहे. ओव्हर अ लॉंग ड्युरेशन, कितीतरी काळापासूनचा होत असणारा बदल म्हणजेच इव्हॉल्युशन. आणि हे जे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे, दिस इज अ थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. ही थिअरी आहे इव्हॉल्युशनची. इव्हॉल्युशनची कन्सेप्ट क्लिअर आहे तुम्हाला? सिंपली भाषेमध्ये म्हटलं तर चेंज, जसा अर्थमध्ये होत गेला तसा. आणि थिअरी काय आहे? थिअरी ही आहे, दिस इज थिअरी. युनिसेल्युलर पासून कॉम्प्लेक्स बनत जाण्यासाठी किती वर्ष लागले? 300 वर्ष, लक्षात ठेवा. मग इव्हॉल्युशनचे आणखीन एक काय डेफिनेशन देऊ शकतो ह्याच्या आधारे मी बघा, आणखी एक सिंपल डेफिनेशन काय देऊ शकतो इव्हॉल्युशनची, तर बघा तुमच्या पुस्तकामध्ये आहे ती, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्रोग्रेसिव्ह जी हवी असणार आहे ती, बरोबर आहे की नाही? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द ancestors having okay different structural and functional organization, having different functional and structural, ठीक है, functional and structural organization is called evolution. ह्यालाच काय म्हणतात? इव्हॉल्युशन. आता बघा काय आहे डेफिनेशन, समजावून घ्या. आधीचे डेफिनेशन
आधीची ती मगाची डेफिनेशन झाली. त्यानंतर इव्हॉल्युशन जर का समजा तुम्हाला हे लिहायचं आहे तर आधीची डेफिनेशन, त्यानंतर जे मी मध्ये सांगितलं ना ते व्यवस्थितरित्या मांडणी, आणि परत ही डेफिनेशन. ही थिअरी ऑफ रिव्हॉल्युशन आहे. ओके, मगाच्या जे सांगायला लागलो ते लक्षात ठेवा. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. काय आहे? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट आणि ॲनिमलमध्ये होणारी प्रोग्रेसिव्ह, हवी असणारी, पाहिजे असणारी होणारा विकास. ठीक आहे, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रॉम अँसिस्टर्स. अँसिस्टर्स म्हणजे पूर्वजांच्यापासून. पूर्वज बघा, हा पूर्वज होता ना, कधीतरी माकडा आपला पूर्वज होता, हळूहळू होऊन काय झाला, माणूस तयार झाला. मग ह्याच्यापासून जी डेव्हलपमेंट होत गेली ती प्रोग्रेसिव्ह होत गेली ना, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होत गेली. हॅव्हिंग डिफरंट फंक्शनल अँड स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन. ह्याचं जे फंक्शन होतं, ह्याचं जे स्ट्रक्चर होतं, ह्याच्यापेक्षा आता कसं आहे, वेगळं आहे ना. ओके, हॅव्हिंग फंक्शनल अँड डिफरंट ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. क्लिअर आहे? दिस इज व्हॉट कन्सेप्ट ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे बेसिकली इव्हॉल्युशन म्हणजे काय, चेंज. नॅचरल सिलेक्शन आणि इव्हॉल्युशन ह्या दोन कन्सेप्ट व्हेरी मच इम्पॉर्टंट आहेत. ओके, बघा आपण या लेक्चरमध्ये इव्हॉल्युशनची कन्सेप्ट जी आहे ती म्युटेशनच्या कन्सेप्टशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच पद्धतीचे लेक्चर तुम्ही पुढे कंटिन्यू ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.